स्वामी समर्थ क्लासेसमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. स्टुडंट्स, सध्या आपलं काय प्रॉब्लेम सेट 2 शिकवायचं सुरू आहे. त्यामध्ये तुम्ही बघितलं तर किती क्वेश्चन 6 क्वेश्चन 7 आपले सॉल्व झाले आहेत. ओके. आणि आज आपण काय पाहणार आहोत तर क्वेश्चन नंबर 8 रॅशनलाइज द डिनॉमिनेटर. म्हणजे खाली हा डिनॉमिनेटर आहे, हा काय रॅशनल नंबर आला पाहिजे, रॅशनलाइज करायचं आहे त्याला. ओके. आणि अशा पद्धतीचा क्वेश्चन काय आपण आधीच्या प्रॅक्टिस सेटमध्येही पाहिला आहे. आता आपण बघूया हे कसं सॉल्व करायचं ते. ओके. आता त्यामधील फर्स्ट आहे बघा 1/√5. आता आपल्याला हे डिनॉमिनेटर जो असतो त्याचा काय रॅशनलायझिंग फॅक्टर लिहायचा असतो. म्हणजे √5चा रॅशनलायझिंग फॅक्टर काय येणार आहे तर √5च येणार आहे. का तर दोन्हीचं मल्टिप्लिकेशन केलं की 5 येणार आहे. ओके. म्हणजे फर्स्ट आपण काय करूया तर मल्टिप्लाय करूया √5 ओके. म्हणजेच 1/√5 इंटू √5/√5. ओके. आणि ह्याची पुढची स्टेप आता माहीत आहे तुम्हाला, ह्याचं आणि ह्याचं मल्टिप्लिकेशन करायचं असतं आणि ह्याचं आणि ह्याचं मल्टिप्लिकेशन करायचं असतं. म्हणजेच काय येणार आहे √5 अपॉन ह्याचं. आता बघा ह्याचं मल्टिप्लिकेशन करून काय येणार आहे फक्त 5 येणार आहे. ओके. म्हणजे आपला ॲन्सर काय आलेला आहे तर √5/√5. ओके. आता आपण सेकंड बघूया काय आहे. सेकंड नंबर आहे 2/3√7. आता ह्याचा √7चा रॅशनलायझिंग फॅक्टर काय आहे √7च. त्यामुळे ह्यानं काय मल्टिप्लिकेशन करूया आपण 2/3√7 इंटू √7 इंटू √7. आता ह्याचं मल्टिप्लिकेशन करूया. म्हणजेच काय होत आहे तर 2√7 आणि 3 आणि ह्याचं मल्टिप्लिकेशन केलं की किती येणार आहे 7 येणार आहे. म्हणजेच इंटू 7. ओके. नंतर 2√7 आणि 7 3चं किती 21. ओके. आता तुम्ही बघितलं तर डिनॉमिनेटरला काय रॅशनल नंबर आलेला आहे. राईट. आता आपण थर्ड बघूया काय आहे. बघा थर्ड नंबर कोणता आहे तर 1/√3 - √2. ओके. आता इथं डिनॉमिनेटरला काय 2 नंबर आलेले आहेत. राईट. डिनॉमिनेटरला तुम्ही बघितलं तर 2 नंबर आलेले आहेत. आणि ह्याचा आता रॅशनलायझिंग फॅक्टर म्हणजे करताना आपण पाठीमागंही बघितलं होतं की साईन चेंज करायची असते. राईट. म्हणजेच काय होणार आहे 1/√3 - √2 इंटू √3 प्लस √2 अपॉन √3 प्लस √2. ओके. ह्याचं आणि ह्याचं आपण मल्टिप्लिकेशन करूया √3 प्लस √2 आणि ह्याचं आणि ह्याचं मल्टिप्लिकेशन आपण करूया. म्हणजे काय होणार आहे बघा आता ह्याचा स्क्वेअर होणार. राईट. म्हणजेच काय √3चा स्क्वेअर. ओके. आणि प्लस आणि मायनस म्हणजे काय चिन्ह आपलं मायनस येणार आहे. म्हणजेच -√2चा स्क्वेअर. ओके. म्हणजे कसं येतं आहे बघा आता √3 प्लस √2 आणि √3चा स्क्वेअर म्हणजेच काय येणार आहे फक्त 3 येणार आहे. म्हणजे हे रूट आणि हे 2 काय कॅन्सल होत आहे. राईट. आणि हे कॅन्सल होत आहे. म्हणजेच काय 3 - 2 येणार आहे. ओके. म्हणजेच बघा √3 प्लस √2 3 - 2 म्हणजेच 1. म्हणजेच ॲन्सर काय आलं √3 प्लस √2. हे काय आपलं ॲन्सर आलेलं आहे. ओके. आता आपण फोर्थ आहे 1/3√5 प्लस 2√2. आता तुम्ही इथंही बघितलं तर काय इथंही 2 नंबर्स आलेले आहेत.
म्हणजेच आपल्याला काय आता इथं प्लस चिन्ह आहे ते मायनस द्यायचं आहे आणि मल्टिप्लिकेशन करायचं आहे, राईट, न्यूमॅरेटरला आणि डिनॉमिनेटरला. म्हणजेच ह्याची काही कॉन्जुगेट पेअर घ्यायची आहे. ओके, म्हणजेच 1/3√5 प्लस 2√2 इंटू 3√5. आता प्लस आहे मायनस घ्यायचे, -2√2 अपॉन 3√5 मायनस 2√2. ओके, आता आपण फर्स्ट ह्याचं आणि ह्याचं मल्टिप्लिकेशन करूया. म्हणजेच काय येणार आहे 3√5 मायनस 2√2. ओके, आता आपण ह्याचं आणि ह्याचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे. म्हणजे काय होणार आहे 3√5चा स्क्वेअर, ह्याचा आणि ह्याचा फर्स्ट, राईट. म्हणजेच काय 3√5चा स्क्वेअर आणि प्लस आणि मायनस चिन्ह आहे. प्लस मायनस मल्टिप्लिकेशन केलं की काय होतं तर मायनस होतं. ओके, मायनस 2√2चा स्क्वेअर इज इक्वल टू, आता बघा काय होतं आहे 3√5 मायनस 2√2 अपॉन, आता ह्याचा स्क्वेअर म्हणजे आता 3चा स्क्वेअर काय येणार आहे 9 येणार आहे, राईट, इंटू, आता हे रूट आणि हे कॅन्सल होणार आहे, √5चा स्क्वेअर म्हणजेच ओन्ली 5 येणार आहे, मायनस 2चा स्क्वेअर आहे 4. ओके, इंटू, आता बघा √2चा स्क्वेअर म्हणजेच काय हे कॅन्सल होणार आणि फक्त 2 येणार आहे, इज इक्वल टू 3√5 मायनस 2√2 अपॉन 9 5चं किती झालं 45. ओके, आणि 4 2चं 8. म्हणजेच 3√5 मायनस 2√2, 45मधून 8 गेलं किती राहतात बघा 37. ओके, 37 राहिलं. म्हणजे आपलं काय हे आता ॲन्सर आलं आहे. ओके, आता आपण फिफ्थ बघूया नंबर काय आहे तो. बघा फिफ्थ नंबर आहे 12/4√3 मायनस √2. इथंही काय 2 नंबर्स आलेले आहेत डिनॉमिनेटरला, त्यामुळे ह्याची कॉन्जुगेट पेअर घ्यायची आहे, फक्त साईन चेंज करायचं आहे मल्टिप्लिकेशन करताना. म्हणजेच 12/4√3 मायनस √2 मल्टिप्लाय, काय आता साईन चेंज करून लिहायचं आहे. म्हणजेच 4√3 प्लस √2, 4√3 प्लस √2. ओके, आणि ह्याचं आपण मल्टिप्लिकेशन करूया फर्स्ट. ओके, म्हणजेच बघा 12/4√3 प्लस √2. ओके, आणि ह्याचं मल्टिप्लिकेशन करूया. म्हणजेच काय होणार आहे 4√3चा स्क्वेअर मायनस प्लस मायनस होते. ओके, आणि √2चा स्क्वेअर, ठीक आहे. आणि आता बघा 12/4√3 प्लस √2 अपॉन, आता 4चा स्क्वेअर काय आहे 16, राईट, 16 इंटू √3चा स्क्वेअर म्हणजेच काय होणार आहे हे कॅन्सल होणार आहे आणि 3 येणार आहे, मायनस आता √2चा स्क्वेअर म्हणजे काय फक्त 2 येणार आहे. ओके, 12/4√3 प्लस √2 अपॉन 16 3 48 मायनस 2, ठीक आहे. आणि आता तुम्ही बघितलं तर काय होतं इथं 48 मायनस 2 46 होते, राईट. म्हणजे पुढची स्टेप काय आहे 12/4√3 प्लस √2. ओके, आणि काय अपॉन 46.
अपॉन 46. ओके. आणि आता तुम्ही बघितलं तर आपण इथं काय भाग घालवू शकतो. कितीचा जातोय तर 2चा. 2 6 12 होतं आहे. 2 2 4, 2 3 6, राईट. म्हणजे आपला आन्सर येते बघा 6 4√3 प्लस √2 अपॉन काय 23. हे काय आपलं आन्सर आलेलं आहे, राईट. स्टुडंट्स, अशा पद्धतीने आपले काय क्वेश्चन नंबर 8 रॅशनलाइज द डिनॉमिनेटर हा क्वेश्चन सॉल्व झाला आहे. आणि आपला प्रॉब्लेम सेट फुल शिकून काय सॉल्व झाला आहे. ह्या आधीचे क्वेश्चन जर तुम्हाला बघायचे असतील तर चॅनेलला सबस्क्राईब करा, म्हणजे माझे सगळे व्हिडिओ तुम्हाला दिसतील. ओके. सो प्लीज सबस्क्राईब, शेअर अँड लाईक. थँक्यू.